तर मनोज जरांगे यांचे कधी काळचे सहकारी डॉक्टर रमेश तारकांना मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंच्या उपोषणाला परवानगी देऊ नये यासाठी तारक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। त्यामुळेच त्यांना काळं फासण्यात आल्याचा दावा तारक यांनी यावेळी केलेला आहे। तर दरम्यान या प्रकरणी आता जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुनील कोटकर सह 5 ते 6 लोकांवर गुन्हा दाखल केला गेलेला आहे। तसेच सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। कधी काळी मनोज जरांगे यांचे सहकारी आणि त्यांच्या आंदोलनात सावलीसारखे असणारे डॉक्टर तारक यांच्यावर आज शाईफेक करण्यात आली, त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं आहे। माझ्यासोबत स्वतः डॉक्टर आहेत। नेमकं असं काय घडलं की तुमच्यावर अशा प्रकारे तुम्हाला तोंडाला काळं फासणं? गावात जातीय तेढ निर्माण झालंय म्हणून गावात हे आंदोलन नकोय, हे आंदोलन पुढे दुसरीकडे हलवावं यासाठी गावकऱ्यांच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या आणि त्यानुसार त्यांनी मला ती गोष्ट कळवली। तर याचा जो निवेदन होतं ते निवेदन मी जालना कलेक्टर ऑफिसला दिलं आणि त्याचा जो राग आहे तो राग धरून त्या लोकांनी हे केलं आहे। नेमकं असं तुम्ही जे निवेदन दिलं होतं की गावात असं होतं त्यामुळे जे सगळं घडलं असं वाटतं? हो, त्यामुळेच हे सगळं घडलं आहे। हे कोण लोक होते? तुमच्या काही ओळखीचे आहेत किंवा? याच्यातले 2-3 जण ओळखीचे आहेत माझ्या, की जे सोबत होते माझ्यासोबत दौऱ्यामध्ये। त्याच्यात सुनील कोटकर आहेत, चेतन एक म्हणून आहे आणि बाकीचे 3-4 जण नाव माहिती नाहीत पण ओळखीचे सगळे चेहरे होते माझे। आता तुम्ही पोलीस तक्रार करणार किंवा काय? मी त्याच्यावरती विचार करतोय आणि त्यानुसार ते पुढची कारवाई करणार आहे मी। परंतु वाईट वाटतं एवढे दिवस तुम्ही आंदोलनात सगळं हे केलं आणि त्याचा हे अशा पद्धतीने निमित्त काय होतं की प्रामाणिक काम करण्याच्या वाट्याला हे सगळं येतं आहे। अंतर्गत राजकारण, लावालाव्या आणि कुरघोडे याच्यातून हे झालेलं आहे आणि प्रामाणिक माणसाच्या वाट्याला हे असं येणं चुकीचं आहे, कारण याच्यामुळे सुशिक्षित आणि प्रामाणिक माणसं उद्या चालून आंदोलनात येणार नाहीत। नक्कीच हे होते डॉक्टर तारक आणि त्यांनी जे आंदोलनात हे सगळं भूमिका घेतली, जरांगेंच्या आंदोलनाला गावात परवानगी देऊ नये अशी त्यांनी जी मागणी केली होती किंवा आंदोलन दिलं होतं त्यामुळेच त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।